नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की सगुनाही बरी होते आणि घरी आल्यानंतर जानकी तिची काळजी घेत असते. तिला काय हवं काय नको हे सर्व काही व्यवस्थित ती पार पडत असते. तेव्हा जानकीचं इतकं मोठं मन बघून सगुनाच्या डोळ्यात पाणी येतं. सगुनाला वाटतं की खरंच आपण खूप मोठी चूक केली, परंतु सुमित्रासमोर तर ती सांगायला तयार झाली होती. ऐश्वर्याने धमकावल्यामुळे सुमित्राला मात्र काही कळत नाही आणि सगुनाला मात्र भीती वाटत असते. सगुना विचार करत असते की काय करू आणि काय नाही, जानकी बहिणींना ही सर्व सांगू की नको. परंतु सगुनाच्या डोळ्यात पाणी येतं. सगुना रडत असते तर जानकी तिला विचारते की सगुना, अगं का कशाला रडतेस? आता मात्र तू रडायचं नाही. अगं मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुझी ही बहीण, त्यामुळे का रडतेस तू? तेव्हा जानकी खूप मोठा आधार आपल्या सगुनाला देते. सगुनाची काळजी व्यवस्थित घेत असते. तेव्हा जानकीच्या मनाचा मोठेपणा बघून सगुनाला खूप वाईट वाटतं. सगुनाला असं वाटतं की ऐश्वर्या किती नीच थराच्या आहे. म्हणजे नक्की ऐश्वर्या मॅडमनेच ह्या मुद्दाम आपल्या जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादांना घराच्या बाहेर काढले. परंतु आता त्या ऐश्वर्या मॅडमची चूक आपण जी काही झालेली आहे आणि ते पाप त्यांनी जे केलेलं आहे, मात्र हे सर्व आता सुमित्रा बहिणींना सांगायला हवे. कारण सुमित्रा आईंना जरी सांगितले तरच आपल्या जानकी बहिणींना न्याय मिळू शकतो. परंतु जेव्हा आता गुलाबदादा हे सगुनाजवळ येतात, सगुना खूप रडत असते तर गुलाबदादा म्हणत असतात की सगुना, अगं खरंच मी खूप मोठी चूक केली, मी तुझ्याशी भांडायला नको होतं. सगुना मला माफ कर. तेव्हा सगुना म्हणते की नाही, तुम्हीच मला माफ करा, कारण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की सगुने, अगं काय बोलतेस तू? सगुना म्हणते की नाही, अहो खरंच माझ्या हातातून खूप मोठी अशी चूक झाली, कारण मी त्या चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. गुलाबदादा म्हणतात की अगं कोण चुकीचं आणि कोण वाईट? तेव्हा ऐश्वर्याबद्दल सगुना ही सर्व काही गुलाबदादांना सांगते. गुलाबदादांना सांगितल्यानंतर गुलाबदादा म्हणतात की सगुना, अगं मी तुला सांगत होतो, खरंच आपले जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा देव माणूस आहे, तरीसुद्धा तू त्यांना घरात किती अपमान केला. अगं आपल्या स्वतःच्याच घरामध्ये तू त्यांना राहून दिले नाही. त्यांनी आज तुझ्या हॉस्पिटलचे जर खर्च म्हणजे बिल भरले नसते तर आज आपल्यावर काय अवस्था आली असती, किती मोठं संकट आपल्यावर आलं होतं. अगं आपल्याला माहिती नव्हतं की हे सर्व का झाले आणि नक्की हे त्या ऐश्वर्यानेच केलेले आहे. ऐश्वर्या मॅडमच यात सामील असू शकतात. तेव्हा आता जानकी ही काही अजून विसरली नसते. जानकी विचार करत असते की ऐश्वर्या का अशी इतकी वाईट वागत असेल. आम्ही घराच्या बाहेर जरी आलो तरीसुद्धा ती आमचा पिछा सोडायला तयार नाही, तरीसुद्धा ती आम्हाला त्रास देते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश मात्र एक ठरवतो. ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी आता हे सर्व त्या ऐश्वर्याने केले याच्याबद्दल तर पुरावा आपल्याला सापडायला हवा. तेव्हा ऋषिकेशला आपल्या घरची सर्व आठवण येत असते. परंतु ऋषिकेश एका दृष्टीने त्याच्या डोळ्यासमोर तेच त्याला आठवते की जानकीचा अपमान त्यांनी कसा केला, जानकीला वाटेल तसे कसे बोलले आणि घराच्या बाहेर कसे काढले, म्हणून त्यांना आता खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरी असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या ही सुमित्राच्या खूप पुढं करत असते. नानांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तिलाही माहिती नसतं की नानांना सर्व काही आठवते. नाना हे आता डॉक्टरांच्या मदतीने थोडेसे बरेसुद्धा व्हायला लागलेले असते, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असते. ऐश्वर्याला मात्र असे वाटत असते, याची भीतीच असते की नाना आता हे सत्य सांगणारच. काही झाले तरी आता मात्र ह्या नानांना हे सत्य सांगून द्यायचे नाही, म्हणून ती आता आणखीन सौमित्रा आणि अवंतिकाला या घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. परंतु अवंतिका ही शेरा सव्वा शेर असते. ती म्हणत असते की अगं ऐश्वर्या, तू कितीही जानकी बहिणीला घराच्या बाहेर काढून नाव उंचावण्याचा प्रयत्न केला असेल आणि या घरात हक्क घेण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी तुझ्या हाती मात्र काही लागणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी पापाचा घडा भरतो आणि तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळणारच आणि मी सौमित्र मिळून तुला त्या पापाची शिक्षा देऊ.
तेव्हा मात्र ऐश्वर्या ही अवंतिकाला धमकावते, अगं जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर मग आता माझ्या इशाऱ्यावर तुला या घरात राहावे लागेल. अगं तू कितीही मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र मी सुमित्रा आईंच्या नजरेत श्रेष्ठ सून आहे. जरी त्यांनी तुला तो लक्ष्मीचा सोन्याचा हार दिला असला तरी मात्र आईंचं माझ्याशिवाय काही एक चालत नाही. आई माझ्यावरच विश्वास ठेवतात. अवंतिका म्हणते की हो ना अगं, आई जरी तुझ्यावर विश्वास ठेवत असला तर तू तुझे खोटं सांगून आईंचा विश्वास संपादन केला, परंतु ज्या दिवशी आईंना तुझं हे खरं रूप कळेल त्या दिवशी मात्र तुझी काही खैर नाही आणि त्या दिवशी तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. तेव्हा ऐश्वर्याला मात्र आता सौमित्रा आणि अवंतिकाचा खूप राग येतो, कारण सौमित्राने धमकावलेले असते की काही झालं तरी पुराव्यासहित मी तुला घराच्या बाहेर काढीलच. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या त्यांना सौमित्राच्या रूममध्ये येते आणि सौमित्राला धमकावते की सौमित्र, अरे तू जर परत मला धमकवण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्या अवंतिकाला काय करील आणि काय नाही हे तुला माहिती नाही. कारण मी जे काही केले म्हणजे जानकी वहिनीला मारण्याचा प्रयत्न मी केला होता, मला त्यांचा आनंद देखवत नाही. जसे मी त्यांना या घराच्या बाहेर काढले तसे तुझ्या बायकोची अवस्था करील, असे ती सौमित्राला धमकावून जाते. तेव्हा सौमित्र मात्र हा ऐकत असतो. त्याला ऐश्वर्याचा खूप राग येतो. ऐश्वर्या जेव्हा सौमित्राला धमकावत असते तर त्याच वेळेस मात्र सारंग हे सर्व ऐकत असतो. सारंगला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या इतक्या नीच वागल्यात, परंतु का असे वागल्यात आणि काय गरज होती त्यांना हे सर्व करण्याची, मला हे सर्व ऐश्वर्याला विचारायला हवे. तेव्हा मात्र आता सारंगला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले यात ऐश्वर्याचा हात होता आणि नक्की काहीतरी कारस्थान त्यांनी सयाजी पाटलांना ठरवून केले असणार. कारण सयाजी पाटलांना तर अगोदर मी ओळखत होतो, परंतु असे वाटले होते की ऐश्वर्यासुद्धा बदलल्यात आणि सयाजीरावसुद्धा बदललेत, परंतु नाही, सयाजीराव कधीही बदलणारे नाही. आज त्यांच्यामुळे आमची ही फॅमिली धुळीस मिळाली आणि आमच्या फॅमिलीचे तुकडे झाले. जे काही झाले हे तेवढे ऐश्वर्याने आणि सारंग सर्व विचार करत असतो. त्या सयाजी पाटलांना आता मात्र मला धडा शिकवायलाच हवा. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ही सौमित्राला बोलून जाते की अरे जी काही ती सगुणा माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत होती त्या जानकीकडे ती जायला निघाली होती, परंतु जानकीच्या ऐवजी मात्र तीच त्या फटाकड्याच्या बॉम्बमध्ये होरपळून निघली आणि ते फटाक्याचा जो काही बॉक्स होता तो मीच तेथे नेऊन ठेवला होता. ऐश्वर्या ही खरं बोलून जाते. तेव्हा मात्र सौमित्राने ते सर्व काही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि सारंगसुद्धा हे सर्व ऐकतो. तेव्हा मात्र आता सारंगने हे सर्व ऐकल्यानंतर सारंगला आणखीन मोठा धक्का बसतो. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या आपल्या बापासारखे आहे, त्या कधीही बदलणारा नाही, परंतु याचा जाब मात्र आता विचारायला हवा. तेव्हा सौमित्राने सर्व काही हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि तो सर्व आता सुमित्रा आईसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मात्र आता सौमित्राने सर्व काही हे इकडे ऋषिकेशला आणि जानकी वहिनीला फोन करून सांगितलेले असतं की वहिनी तुझा अंदाज योग्य होता, कारण तुझ्या घरामध्ये जी काही बाई पैसे मागण्यासाठी आणि दिवाळी मागण्यासाठी आली होती तर ती दुसरी तिसरी कोणी नसून ती ऐश्वर्या होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, माझा अंदाज नक्की खरा होता, कारण दिवाळीच्या दिवशी साफसफाईसाठी फक्त आमच्याकडे बाई आलीच कशी, कारण या अगोदर फक्त आमच्याकडे साफसफाईसाठी एक माणूस येत असतो, पण ह्या दिवाळीच्या दिवशी बाई आलीच कशी म्हणून मला संशय आला होता. तेव्हा सौमित्राला जेव्हा ऐश्वर्याला हे सर्व माहिती होते की सौमित्राने हे सर्व रेकॉर्ड करून घेतले, तेव्हा मात्र आता ती सुमित्रासमोर सौमित्राला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मात्र आता अवंतिका काही कमी नसते. अवंतिका आपल्या नवऱ्याची बाजू घेते म्हणजे सौमित्राचे, आणि ऐश्वर्याला चांगलं सुनावते. ऐश्वर्याला वटणीवर आणते की अगं तू तर या घरची नागिन आहे, नागिन, अगं कुणाला डोंस मारशील आणि स्वतः मात्र अगदी राजासारखी आणि राणीसारखे हक्क घ्यायला बघते. अगं जानकी वहिनीला तू घराच्या बाहेर काढले, जिने तुला या घरामध्ये आणले होते आणि तिलाच तू घराच्या बाहेर काढले, परंतु नाही, लवकरच ते आता या घरात येतील आणि ते पण सुमित्रा आई मानाने आणि स्वागताने त्यांना घेऊन येतील. तेव्हा मात्र अवंतिकाने सुमित्रासमोर हे सर्व सांगितलेले असते आणि त्यानंतर आता सगुणाही थोडीशी बरी होते. जानकी तिची काळजी घेत असते तर गुलाबदादा हे परत कामावर यायला सुरुवात करतात.
कामावर यायला सुरुवात केल्यानंतर सुमित्रा गुलाबदादांना विचारते की अरे सगुणाची तब्येत कशी आहे, तिला बरं वाटते की नाही, तिच्या जखमा बऱ्या झाले की नाही. तेव्हा मात्र आता गुलाबदादा म्हणतात की आता मात्र सुमित्रा आईंचे डोळे उघडायला हवे, कारण आता आपल्या बायकोच्या जीवाशी खेळणाऱ्या ह्या ऐश्वर्याला आपण आता सोडायचं नाही आणि तिला घाबरायचं सुद्धा नाही. कारण जानकी बहिणीच्या जीवाशी तर ती खेळली होती, परंतु जानकी बहिणीचा जीव घेण्यासाठी ती सगुणाच्या जीवाशी खेळली, त्यामुळे आता मात्र तिची खैर नाही. म्हणून गुलाबदादा हे ऐश्वर्यासमोर सुमित्राला सर्व काही सत्य सांगतात. सगुणाने तुम्हाला त्या दिवशी जे काही सांगण्याचा प्रयत्न केला होता तर ते सर्व खरं आहे, कारण ऐश्वर्या ह्या ज्या मॅडम आहे तर त्यांनी आम्हाला धमकावले होते आणि आम्हाला मारण्याची त्यांनी आम्हाला धमकीसुद्धा दिली होती की सगुणा जर कुणाला काही बोलली आणि गुलाबदादांनी जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादाला घरात राहून दिले तर मात्र कामावरून काढण्याची धमकी तिने आम्हाला दिली होती. परंतु जे काही जानकी बहिणीच्या घरी फराळा घेऊन ही गेली होती तर ती जानकी बहिणीला त्या फटाक्याच्या या ज्वालामुखीत म्हणजे भाजणार होती आणि जानकी बहिणीचा बदला तिला घ्यायचा होता. तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, तुला थोडीशी तरी लाज वाटायला हवी होती. अगं एका गरिबाच्या जीवाशी तू खेळली. अगं जानकी जरी या घरातून गेली पण तुझं तिने काय वाईट केलं होतं. बिचारी ती निघून गेली, तिने कोणताही तुझा हक्क घेतले नाही आणि तरीसुद्धा तू तिला का बाहेर राहून त्रास देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची बोलती बंद होते. ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी तिची गत होते, कारण सुमित्रासमोर गुलाबदादांनी सर्व सत्याचा उलगडा केलेला असतो. तर सौमित्राने सुद्धा जे काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेले आहे ते सर्व आपल्या सुमित्राला ऐकवलेले असते. तेव्हा खडकन असे सुमित्राचे डोळे उघडतात आणि सुमित्रा ही परत जानकीची माफी मागण्याची ठरवते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश मात्र सुमित्राला माफ करायला तयार नसतो, परंतु जानकी मात्र आता मोठ्या मानाने ऋषिकेशला समजावत ही सुमित्राला माफ करणार असते. परंतु आता सुमित्राने ऐश्वर्याची चांगलीच जिरवायची ठरवलेली असते. त्यानंतर मात्र आता ऋषिकेशला हे सर्व माहिती झाल्यानंतर ऋषिकेश आता लगेच सयाजीरावांना ह्याचा जाब विचारण्यासाठी येतो आणि सयाजीरावांना विचारत असतो की काय गरज होती तुम्हाला इतकं खोटं वागण्याची आणि आमच्या जे काही कुटुंब आहे तर त्या कुटुंबात असं वादळ निर्माण करण्याची. तुमच्यामुळे आमच्या कुटुंबाची आज 2 तुकडे झाले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रणदिवे कधीही वेगळे होत नाही. काही झालं तर रणदिवे हे शेवटी एकत्र येतातच आणि रणदिवे हे प्रेमाने जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र खोट्याचा या घरापुढे काही खोटं पचत नसतं. जे लोक खोटं वागतात शेवटी त्यांची हकालपट्टी या घरातून होतच असते आणि तुमची मुलगी जे काही इतकं खोटं वागून आमचे हक्क घेण्याचा तिने प्रयत्न केला, आम्हाला त्राससुद्धा देण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मात्र तिची काही खैर नाही. तेव्हा सयाजीरावांना ऋषिकेशचा खूप राग येतो आणि ऋषिकेशवर लगेच ते मारण्यासाठी धावतात, परंतु कावेरी पुढे येते आणि ऋषिकेश मात्र धावूनच सयाजी पाटलावर गेलेला असतो. तेव्हा सयाजीला आणखीन राग येतो, परंतु ऋषिकेश मात्र हा भडकावून त्यांना म्हणतो की तुम्ही जे काही पाप केलं, जे काही खोटं वागलात आणि आपल्या मुलीलासुद्धा जे काही खोटं नाटं वागण्याचं शिकवलं त्याची शिक्षा तर तुम्हाला लवकर मिळणारच, परंतु आता मात्र तुमची मुलगी आमच्या घरात राहू शकत नाही, कारण ती जे काही वागले तिच्या स्वतःच्या कर्माने. तिला आम्ही समजावण्याचा खूप प्रयत्न केला, एकदा नाही दोनदा नाही, अशा 1000 वेळा तिच्या चुका माफ करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मात्र नाही. आता तिची शेवट जेलमध्ये हकालपट्टी होणार म्हणजे होणारच. तेव्हा आता सारंगचे सुद्धा इकडे खडकन डोळे उघडलेले असतात, कारण त्याने सर्व काही असे ऐकलेले असते आणि त्याचा आता विश्वास बसलेला असतो. तर आता नानांनाही सुद्धा आलेली असते. नानासुद्धा आता सर्व सत्याचा उलगडा करतात की त्यांना जानकीने नाही तर त्या ऐश्वर्याने ढकलले होते आणि त्याचा पुरावासुद्धा अगदी देवघरात त्यांनी ठेवलेला असतो आणि ते सर्व काही सत्य आपल्या जानकीला, ओवीला सर्वांना आता सांगण्याचे ठरवतात. परंतु आता सारंगला मात्र ते माफ करायला तयार नसतात. सारंगला म्हणत असतात की तू सुद्धा तुझ्या बायकोचं ऐकून चुकीचा वागलास, त्यामुळे तुला सुद्धा माफी नाही, तू सुद्धा या घरातून चालता हो. म्हणून नाना स्वतः ऐश्वर्या आणि सारंगला जायला सांगतात.
परंतु ही सारंग मात्र कुठेही जाणार नाही असे सुमित्रा उत्तर देते, परंतु ऐश्वर्याची मात्र ती हकालपट्टी करते। तेव्हा आता ऐश्वर्याची हकालपट्टी केल्यानंतर ऐश्वर्या ही सयाजी पाटलांकडे आलेली असते आणि सयाजी पाटलांकडे आल्यानंतर ऋषिकेश त्यांना धमकावून गेलेल्याचे सर्व काही सयाजी पाटील ऐश्वर्याला सांगतात आणि आता ऐश्वर्या आता पुढचं पाऊल उचलणार तोच लगेच सौमित्रा आणि अवंतिका तिचा जो काही पुरावा आहे तो सर्वांसमोर या कोर्टात सादर करणार असतात आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा शेवटी मिळणारच असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।